बर ठीक आहे. इकडे मग आता मला सांगा, या केसमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्ही डायग्राम प्रॉपर समजून घेणं, कशाला काय म्हणतात हे व्यवस्थितपणे बघणं. मग आता इथं मी आपल्या सवयीप्रमाणे एक काम केलं छोटस. व्यवस्थित बघा बाळांनो, की इथं तुम्हाला मी एक रेक्टँग्युलर शेप मध्ये मी तुम्हाला स्लॅब दाखवला. काय दाखवला? स्लॅब. मग आता हा स्लॅब कसा आहे, तर एक्झॅक्टली तुमच्या लक्षात आलं असेल की हा असा आहे. म्हणजे याला एवढी काय आहे? जाडी आहे, थिकनेस म्हणूया आपण त्याला. मग आपण याला नाव दिलं काहीतरी, असं नाव दिलं ए बी सी आणि डी. तुम्हाला समजलं असेल की हा तो स्लॅब आहे. मग तुम्ही इकडे म्हणणार सुद्धा की ए बी सी डी हा कोण आहे, तर स्लॅब आहे. तो आता रेक्टँग्युलर आहे, ग्लास आहे, बस झालं, माहिती सगळं. आणि मग आता याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की वरती कुठलं मीडियम आहे, तर इथं कुठलं मीडियम असेल? ग्लास मीडियम आहे. म्हणजे दोन वेगळे मीडियम आहे. आता इथं आमची जी एनर्जी आहे, ज्याला तुम्ही लाईट म्हणता, ती स्ट्रेट रूटने जाणार आहे, कारण आम्ही इथं रेचा स्टडी करतोय, वेव्हचा नाही. म्हणून याला जॉमेट्रिकल म्हटलं. आणि मग आमच्या सवयीप्रमाणे आम्ही याला इथे एक नॉर्मल ड्रॉ केली. तर आमच्यासाठी हा इंटरफेस खूप खूप मॅटर करतो. ही महत्वाची जागा आहे आमच्यासाठी. मग आम्ही याला पहिली नॉर्मल म्हटलं N1, याला एक नॉर्मल ड्रॉ केली. आणि मग आता हे एकदा का सेटअप झालं की याचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आम्ही म्हटलं रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू एअरच धरा, म्हणजे 1 असेल. तर इकडे रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर, म्हणजे ग्लासचा आणि एअरचा असं घेतलं थोडक्यात. आणि मग आता सुरुवात झाली. हे मटेरियल वेगळं, हे मटेरियल वेगळं, लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना काय 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 होणार हे बेसिक नॉलेज घेऊन आम्ही पुढे चाललो असतो. मग सोर्स तिकडे कुठेतरी दाखवला, तिकडेच का ड्रॉ करायला सोपं जातं आपण. मग सोर्स तिकडे कुठेतरी आहे म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की लाईट पण आता तशीच बिहेव करणार आहे. मग लाईट इकडे कुठेतरी आहे म्हटल्यानंतर हे असं आम्ही इन्सिडेंट रे असा आणला. मग याला काहीतरी नाव दिलं. समजा इथे पी कोड शब्द वापरला का नाही वापरला, तर इथं काय वापरू आम्ही? मग इथं लिहावं लागतं आम्हाला N1 कोण आहे रे बाळांनो, तर ती आहे नॉर्मल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जागा वापरणार आहे म्हणून पुढे आम्ही काय म्हटलं की हे कोण आहे, तर रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर आहे. हे काय आहे, तर ऑब्विसली रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आहे विथ रिस्पेक्ट टू एअर किंवा व्हॅक्युम काय म्हणतो. त्याच्यानंतर मला सांगा N1 झालं. मग आता पुढे N2 लागणारच आहे, म्हणून मी म्हटलं N2 काय असेल, तर ऑब्विसली सेकंड नॉर्मल असेल. आणि इथं लेंथ ऑफ एडी जेवढी असेल तेवढीच लेंथ ऑफ बीसी पण असेल. म्हणजेच मी म्हटलं लेंथ ऑफ एडी म्हणा किंवा लेंथ ऑफ बीसी म्हणा, ही तुम्ही काय कशाने दाखवली? टी म्हणजे याचा थिकनेस आहे, जाडी आहे. म्हणजेच ही काय आहे एवढी तुमच्या काचेची जाडी. त्यालाच तुम्ही काय म्हणाल? काचेचा थिकनेस. किती जाड आहे स्लॅब? मग विचार ना किती जाडीचा स्लॅब टाकायचा. माहिती ना तुम्हाला, ज्या जाडीचा टाकला तर लोड होतो जास्त. सिव्हिल इंजिनियर सगळं ठरवतात. कमी जाडीचा टाकला तरी प्रॉब्लेम नाही, जास्तचा प्रॉब्लेम नाही. मग ते एक मीडियम माप लागतं. मग आता इकडे हे कळालं तुम्हाला. मग आता याच्यामध्ये पुन्हा ठरवलं पी क्यू कोण आहे तुमचं, तर तुम्ही म्हणाल कसला रे आहे, तर इन्सिडेंट रे आहे म्हणाल तुम्ही, चालेल. त्याच्यानंतर अँगल पी क्यू आणि N1 ला तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स आय म्हणाल रे. मग तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स आय म्हणला, बरोबर आहे की नाही. मग आता मला सांगा ए बी असा इंटरफेस आहे की एबीच्या वरती एअर आहे, तर एबीच्या खाली ग्लास मटेरियल आहे. म्हणजे इंटरफेसचा अर्थ दोन मीडियम एकत्र आणणारी गोष्ट असते. लक्षात आलं का? ए बी काय आहे म्हणलं मी? दोन मीडियम एकत्र येतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे पाण्याची वरची लेअरच्या वर एअर असते ना, असं बोलायचं. मग इथपर्यंत प्रत्येकाला क्लास मधलं आपण काय करायलोय, कसं करायलोय, कशाला काय म्हणायलोय हे मी खूप स्लोली घ्यायलोय. तर तुमच्या लक्षात पण आलं असेल. तर खरं कळालं काय सगळं. मग हे कळाल्यानंतर मुद्दा असा आहे की तुम्ही असं फिरत 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 कुठे येणार आहात? क्यूला.
मग तुमच्या डोक्यात एक असलं पाहिजे की जर क्यू आलाच नसता किंवा ग्लास स्लॅब मध्ये वाटेत आलाच नसता तर काय झालं असतं, तर विदाऊट एनी डेव्हिएशन आम्ही सरळ निघून गेलो असतो, आम्ही रस्ता बदलला. मग तो इमॅजिनरी पाथ आम्हाला खोटा खोटा का असं असा सरळ दाखवावा लागेल ना रे बाळांनो, खोटा 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 असा दाखवला चालेल ना. असं जर ग्लास आला नसता तर हा सरळ निघून गेला असता, त्याच्यात थोडाही बदल झाला नसता. पण मला सांगा ग्लास मीडियम मध्ये आलंय का नाही, म्हणजे आता बदल होईल का नाही. मग जर बदल झाला तर एअर आणि ग्लास मध्ये कुठल्या मीडियम मध्ये लाईटची स्पीड कमी आहे, ग्लास मध्ये. आणि एअर मध्ये मग ज्याच्यात स्पीड कमी त्याला रेअरर म्हणायचं का डेन्सर. मग ग्लास आणि एअर मध्ये दोघात तुलना केली तुम्ही तर ग्लासला काय म्हणाल आणि एअरला रेअरर म्हणाल तुम्ही. हे जोडीवर डिपेंड असतं, आपण 10हुशार मध्ये घेतलं होतं. मग आता जेव्हा तुम्ही रेअरर कडून डेन्सर कडे जाता तेव्हा तुम्ही बेंड या नॉर्मल कडे होता का नॉर्मल पासून लांब जाता, म्हणजे टुवर्ड्स द नॉर्मल, म्हणजे नॉर्मलच्या जवळ जाता. म्हणजे मी तुम्हाला हे बऱ्यापैकी असं इथं हे बेंडिंग तुम्हाला असं दाखवलं. मग आता तुम्हाला माहित आहे जायला पाहिजे होता तिकडे पण तुम्ही रस्ता बदलला, मग तुम्ही याला म्हणत असता अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही याला काय म्हणाल रे, तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. मग इथं पहिल्यांदा रिफ्रॅक्शन आहे, पण इथं मला सांगा इथं तुम्ही पी क्यू याला मी काहीतरी यस म्हटलं, यस. तर इथं एकदा एअर मधून ग्लास मध्ये, आता ग्लास मधून पुन्हा एअर मध्ये जात, मग इथं दुसऱ्यांदा रिफ्रॅक्शन होईल. म्हणून मी याला इथं म्हटलं I1 पहिल्यांदा झालं म्हणून याला म्हटलं R1. चालेल का. 1 का दिलं 2 का दिलं समजलं असेल. मग आता या इंटरफेसला तसंही आपण इंटरफेसला इथं मला एक काय दाखवायला लागेल आता परत, मला तर नॉर्मल दाखवायला लागेल, बरोबर आहे की नाही. मग मी आता इथं परत एक नॉर्मल आणायची ठरवलं अशी, आणि या नॉर्मलला नाव दिलं N2. म्हणजे माझ्यासाठी N2 कोण आहे रे बाळांनो, तर अगेन नॉर्मलच आहे. मग हा I1 दाखवला चालतंय का. मग तुम्ही मला सांगा डेल्टा कोण आहे, तर अँगल ऑफ डेव्हिएशन. डेव्हिएशन याचा अर्थ मूळ मार्गामध्ये झालेला बदल असतो. सोपं की नाही सर. मग इथपर्यंत कळलं. मग R1 म्हणजेच काय आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ना रे, पण ते रिफ्रॅक्शन पहिल्या सरफेसला झालं म्हणून त्याला म्हटलं ऍट सरफेस फर्स्ट, इथं ऍट सरफेस सेकंड. मग इथपर्यंत आम्ही पोहोचलोय आणि मला असं वाटतं एकंदरीत तुम्हाला सगळं समजायला. मग आता मजा काय आहे की इथं आल्यानंतर नेमकं काय घडत असेल हा आमचा प्रश्न असतो. मग आता तुम्ही मला सांगा, आता तुम्ही इथं या नॉर्मल साठी तुमचा इन्सिडेंट रे, आता याला नाव दिलं मी QS, म्हणजे इन्सिडेंट असेल ना रे. मग इथं याला मी म्हटलं I2, दुसरा इन्सिडेंट. इथं पहिला तर इथं दुसरा. मग आता मला सांगा बेसिकली हा सरळ असा इकडे असा सरळ निघून जायला पाहिजे होतं ना हा, विदाउट एनी डेव्हिएशन, जर आयडियल असता. पण आता इथं मला सांगा तुम्ही ग्लास मधून कुठे जाता, एअर मध्ये जाता, म्हणजेच तुम्ही डेन्सर मधून कुठे जाता, मग तुम्ही नॉर्मल कडे जाणार का नॉर्मल पासून लांब जाणार, म्हणजे अवे फ्रॉम दी नॉर्मल. आणि समजा इमॅजिन करा की मी हे असं दाखवलं, चालतंय का, समजलं का. मग मला सांगा जर याच्यामध्ये ग्लासचा तुकडा आलाच नसता तर आपण याला काय तर नाव द्या PQ, आणि याला मी तिथं नाव दिलं कॅपिटल R. तुम्ही PQR ह्या सरळ रस्त्याने निघून गेला असता, पण ग्लासचा तुकडा आल्यामुळे तुमचं काय झालं PQS, आणि याला मी पुढे T म्हटलं, चालेल का, कॅपिटल T बोललो. मग तुमचा रस्ता बघा PQR पाहिजे होता पण आला कुठं PQS आणि मग त्याला बेंड वाकडं कोणी केलं तर त्या ग्लासने केलं. इथपर्यंत आम्हाला समजलं. मग आता मला सांगा तुमच्यासाठी आता हे टोटल एवढं मोठं रिफ्रॅक्शन झालं असेल ना, इथं R, आता मी याची खरं तर गरज नाही मला असं समजा, तर माझ्यासाठी हा टोटल कोण असेल R2. मग R2 मोठा झाला, इथं R1 छोटा झाला होता, परत काय झाला मोठा झाला. इथपर्यंत हे असंच का होतं वगैरे वगैरे सगळं कळालं का सांगा. एक छोटा जरी डाऊट असेल ना मॅडम मला थांबवा. मी 100 वेळा सांगितलं माझी थिअरीच वेगळी आहे, समजण्यापेक्षा महत्वाचं जगात काहीच नसतं. 10 पॉइंट झाले आणि 10चे 10 कळले, 10 पॉइंट झाले आणि 2 आणि 3 कळले, सिलेबस गेला पुढे, काय करायचं त्याला.
मग आता मुद्दा इथं आहे की जर इथपर्यंत सगळं कळालं असेल तर आता मी एक काम केलं तर छोटं चालेल का? दोन पॅरलल रे आहेत का नाही मला माहित नाही, आता पुढे कळेल पॅरलल आहेत का नाही, पण याच्यात एक परपेंडिक्युलर ड्रॉ केल्याने याला मी म्हटलं डी, तर हेच मी याला असं पॅरलल दाखवून इथे डी दाखवू शकतो ना, बरोबर आहे की नाही? आणि मी याला हे असं कंटिन्यू करतो इथपर्यंत, पुढे लागेल मला कुठं ना कुठं. मग आता हा आमचा यस इथं आहे, तर याला पी क्यू आर एस टी, समजा मी याला थोड्या वेळासाठी व्ही नाव दिलं, आपल्याकडे लेटरच लेटर आहे, तो सगळ्यांना माहित आहे हे असं असतं ना रे. मग एकंदरीत एक स्ट्रक्चर उभा राहिले बाळांनो, आणि आता वन बाय वन बघायचं. आमच्या डोक्यात एक आहे की आमचं लक्ष डी कडे आहे, पण डी आम्ही काय म्हणतो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन. अरे पण कसं, अगोदर प्रूफ तर कर पॅरलल आहेत ते, म्हणजे अगोदर प्रूफ काय करावं लागेल की ते पॅरलल आहेत. आता हे क्लिअर होतं की तुम्ही जायला पाहिजे होते इकडे पण गेला तिकडे, म्हणजे एक फॉर एक्झाम्पल मी असं बोललो डी इथं आहे 10 सेंटीमीटर, बोललो काय बोललो, म्हणजे 10 सेंटीमीटर तुमचा रस्ता बदलला असा त्याचा अर्थ झाला. तर या डी ला तुम्ही म्हणाल, डी ला नाव दिलेलं असतं लॅटरल शिफ्ट म्हणलेलं असतं. शिफ्ट झालात ना तुम्ही, हा जायला होतं पी क्यू आर ने जायला पाहिजे होतं, पण तुम्ही आता चाललाय कशाने, एस टी ने, म्हणजे याचा एवढा फरक पडला तुमचं. मग आता हे सगळं करत असताना आतापर्यंत जे काही आम्ही ऑप्टिक्सचं बेसिक्स डोक्यात साठवलंय, जे काही नॉलेज घेतलं आम्ही, जे काही ज्ञान आम्ही घेतलेलं आहे, ते आता आम्हाला काय करायचंय, वापरायचं आहे. वी हॅव टू अप्लाय. आता आम्ही ते वापरणार. मग हे वापरत असताना फक्त ऑप्टिक्सचं वापरायचं का, सॉरी, ऍट द सेम टाइम तुम्हाला तिथं वापरायचे जॉमेट्री. काय वापरायची, जॉमेट्री. तुम्हाला शोधायचे हे डी, म्हणजे तुम्हाला काय शोधायचं, हे डी. मग हे डी शोधण्यासाठी तुम्हाला माहित आहे काय, तर हे क्यूव्ही माहित आहे तुम्हाला, हे किती आहे, टी आहे, बरोबर आहे की नाही? बाकी तुम्हाला इकडचं काहीच माहित नाही, फक्त हे अँगल तेवढं माहिती आहे. मग मला सांगा, याच्यात हे तुम्हाला कळतं ना, अँगल I1 इज इक्वल टू R1 प्लस डेल्टा, हे तर कळतं ना, हे घेतलेलं ना मी बेसिक मध्ये. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू I1 मायनस, हे पुन्हा मला अडचणी नको छोट्या छोट्या गोष्टीसाठी, म्हणून वॉर्मअप चाललंय. मी आता एवढंच लोक होतं, पण पुन्हा ज्यावेळेस ऍक्च्युअल तिथं पोहोचलो आणि पुन्हा जर म्हणलं हा हे असं असं आहे, पुन्हा अडचण नको. इथं आता किती छोट्या डाऊट असू, आम्ही आहोत ना प्रायमरी स्टेप मध्ये, आम्हाला काहीच येत नाही आणि आम्ही प्रत्येक गोष्ट शिकतोय. तर प्रत्येक गोष्ट शिकत असताना ऍटिट्यूड हा पाहिजे की मला ते घ्यायचंय. विद्यार्थ्याचा अर्थच होतो विद्यार्जन करणारा घेणार. सगळं समजलं असेल तर मग आता याला मॅथमॅटिक्स अप्लाय करायला चालू करायचं का. आता इथं रिफ्रॅक्शन क्यू इंटरफेसला आणि एस इंटरफेसला घ्यावं लागेल ना. प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी वापरल्यासारखं करावं लागेल ना. तुम्ही म्हणाल का बरं, तर इथं एअर मधून ग्लास मध्ये आहे, इथं ग्लास मधून क्लिअर आहे ना. दुसरी गोष्ट मला आणखी इथं एक सांगायची तुम्हाला, अँगल. मग आता मी ड्रॉ कसं करतोय ते बघा, मला डायरेक्ट रेडीमेड कुठलीच गोष्ट नकोय, नीट समजून घ्या. मी असं ड्रॉ केलंय, मी याला म्हटलं N1 आणि याला म्हटलं हे असं दाखवलं चालतंय ना, किंवा याला आणखी खाली असं केलं ड्रॉ, नॉर्मल आहेत ना ह्या, किंवा याला असं वरती ड्रॉ केलं, हे कुठेही घेऊ शकतो. तर बेसिकली त्या दोन्ही पॅरलल आहेत का, का, कारण साधी सोपी गोष्ट आहे. रेक्टँग्युलर शेप मध्ये घेतल्यामुळे AB आणि DC एकमेकांना पॅरलल आहेत ना. का, कारण स्लॅबच तसा घेतलाय, क्लिअर बोलले ना तिथं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, AB ला परपेंडिक्युलर म्हणजे DC ला सुद्धा. कस काय, तर दोन जर पॅरलल लाईन असतील आणि त्याला जर एकाला परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर ऑटोमॅटिकली दुसऱ्याला, एवढी जॉमेट्री तर आम्हाला माहित असते. म्हणजे हे दोन पॅरलल आहेत N1 आणि N2. आता त्याच्यामध्ये मी QS अशी एक लाईन ड्रॉ करतो, Q आणि S. मग जर समजा हे X अँगल असेल किंवा अँगल थीटा असेल तर हा किती असतो, मग इथं जर R1 असेल तर हा कोण R1च पाहिजे ना. म्हणजेच बाळांनो I1 सॉरी R1 इज इक्वल टू I2 असतो. हा अँगल म्हणजेच हा अँगल असतो, बरोबर आहे का, नक्की ना. मग एवढं जॉमेट्री घेतलंय आम्ही, आता एवढं जॉमेट्री घेतलं पुन्हा वापरायचं ट्रिगोनोमेट्री आणि फिजिक्स, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा सब्जेक्ट. मग इथपर्यंत लक्षात आला असेल तर याला आता थोडस आपण इकडे शिफ्ट करूया, मूव्ह करूया. मग आता तुम्ही शांत डोक्याने बघायचंय की तुम्ही म्हणाल इथं आता याच्यामध्ये आपण दोन तुकडे अगोदरच करूया, पुन्हा अडचण येऊ नये. तुम्ही मला म्हणाल की ऍट
दी क्यू पॉइंट किंवा ऍट दी इंटरफेस क्यू असं बोललं तर चालेल ना. मग तुम्ही मला सांगा, इकडून हे 1 नंबरचं मीडियम तर हे 2 असेल, आणि दुसऱ्या केसमध्ये हे 1 नंबरचं तर हे, कारण ज्याच्यातून रे येतो ते 1 नंबर ठरलं. इन्सिडेंट रे असतो तो 1 नंबर आणि रिफ्रॅक्ट झालेला, बरोबर आहे की नाही. आपल्याला एवढं तर कळतं ना की आरसीच्या पुढे मी आहे, मी म्हणजे ऑब्जेक्ट, माझी काय बनावं लागेल, इमेज. इमेज बनवण्यासाठी अगोदर लागतो कोण, एवढं तर कळतं बेसिक. मग आता इकडे सिन्स साइन आय डिवाइड बाय साइन आर, बरोबर आहे का. मग आता आय कुठला, तर पहिल्यासाठी कोण आहे तो I1, तर R1 घेतलंय ना आम्ही, इज इक्वल टू रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू, हे आम्ही असंच लिहितो ना रे बाळांनो, आम्हाला एवढं तरी कळतं ना. आणि मग आम्ही याला असं म्हटलं, याला थोड्या वेळासाठी म्हटलं इक्वेशन नंबर 1 म्हटलं. तर तुम्ही मला सांगा, सिमिलरली ऍट पॉइंट एस, ठीक आहे. तर एस ला तुम्ही मला सांगा, इथं पण साइन आणि इथं स्नेल्स लॉ वापरावं लागेल. मग तुम्ही म्हणाल इथं साइन आय डिवाइड बाय साइन आर, पण आता आय म्हणजे I2 असेल ना, I2, आणि हा काय असेल R2 इज इक्वल टू रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता दुसरं कुठलं आहे, एअर आहे, म्हणजेच एअर टू ग्लास, आणि याला तुम्ही काय म्हणाल, बरोबर आहे का. सोबत आहात का सगळे. मग मला सांगा, मी म्हटलं आता इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करू किंवा 2 ला 1 ने करू, तर हे काय होणार आहे, देअरफॉर रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इनटू रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर ग्लास इज इक्वल टू 1 येत असतं ना. आणि नसेल तर करून बघायचं. मला सांगा याची व्हॅल्यू काय आहे, तर साइन I1 डिवाइड बाय साइन R1 इनटू साइन I2 डिवाइड बाय साइन R2, असंच ना. आता हे माहित नाही समजा, मला माहित नाही समजा, तर सगळ्यांना माहित आहे ना बाळांनो की R1 आणि I2 इक्वल असतात. प्रूव्ह केले ना, इथंच कुठं गेले, इथंच ना. मग मला सांगा, साधी सोपी गोष्ट, I2 च्या ठिकाणी मी R1 लिहिलं तर चालेल. सिन्स तुम्ही म्हणायला हवं, सिन्स अँगल R1 इज इक्वल टू अँगल काय असतो I2, दिसतंय ना फ्रॉम द जॉमेट्री. देअरफॉर साइन I1 डिवाइड बाय साइन R1 इंटू I2 च्या ठिकाणी साइन R1 लिहिलं डिवाइड बाय साइन R2, बरोबर आहे का, इज इक्वल टू 1. हे सांगितलेलं आहे ना, हे आपण स्टडी केलेलं आहे ना, हे थांबणार आहे बाबा. प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी, एअर मधून ग्लास, ग्लास मधून एअर, हे शिकलं. प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी आपलं झालंय का नाही, हे केले का नाही, का हे रेडीमेड आणलं उचलून कुठून तरी रट्टा मारून, आपण बनवलंय ते. तुम्ही 100 फॉर्म्युले घ्या इथले, फार तर फार 2 फॉर्म्युले जे की हायर लेवलला असतात, तिथलं रेडीमेड एक्सप्लेनेशन दिलं जाईल तुम्हाला. बाकी 98 केसेस मध्ये आपण स्वतःच बनवतो सगळं, त्यामुळे रट्टा इथं पर्यायच नसतो. मग आता मला सांगा याचा अर्थ, मग हे पण सेम का दाखवलं, कळालं ना सगळं, इथं दिसतोय क्लिअरली, कॅन्सल ना रे बाळांनो. मग तुम्ही काय म्हणाल, तर तुम्ही साध्या सोप्या भाषेत असं सांगायचा प्रयत्न कराल आम्हाला. इकडे बघा तुम्ही काय बोलता ते. तुम्ही म्हणाल देअरफॉर साइन I1 डिवाइड बाय साइन R2 ना रे बाळांनो इज इक्वल टू, देअरफॉर साइन I1 इज इक्वल टू साइन R2. मग साइन फंक्शन कॅन्सल केले, देअरफॉर अँगल I1 इज इक्वल टू अँगल, मग याचा अर्थ काय, तर हा अँगल आणि हा R2, मग हा I1 आणि हा R2 हे कसे झाले, बरोबर आहे का. मग नॉर्मल पॅरलल आहे, त्यांना अँगल सेम म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की त्या 2 लाईन कशा पाहिजेत, पॅरलल. हे एवढं कळतं, जरी नाही कळालं तर पुढचं पेज एक्स्ट्रा घ्यायचं. हे पॅरलल आहेत N1 आणि N2. इमॅजिन करा बाळांनो, इमॅजिन करा. आता तुम्ही मला सांगा, जर हा अँगल आणि हा अँगल आहे I आणि हा अँगल आहे, तर तुमच्या लक्षात आलं असेल मग ह्या केसमध्ये हे 2 लाईन कशा असल्या पाहिजेत, पॅरलल, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही तिथं म्हणायला पाहिजे लगेच, इकडे आलंय, मग हे 2 अँगल इक्वल झाले, म्हणजेच हा अँगल आणि हा अँगल इक्वल झाला. म्हणून तुम्ही म्हणायला पाहिजे की देअरफॉर, आता याला इथं पण काहीतरी नाव देऊया, हेच नाव देऊया, लाईन QR अँड QT म्हणूया, चालेल का, किंवा QR
आणि एस टी असं बोललं तर चालेल का? किंवा तुम्हाला गरज पडली तर इथून आणखी काहीतरी पॉईंटला नाव द्या, पी क्यू आर एस टी यू म्हणा चालेल किंवा डब्ल्यू म्हणा चालेल. मग मला सांगा त्याच्यामुळे तुम्ही असं क्लिअरली म्हणू शकता देअरफॉर लाईन डब्ल्यू आर आणि एस टी आर पॅरलल. बरोबर आहे की नाही? हे पॅरलल म्हणण्यासाठी आम्हाला हे दोन अँगल कसे दाखवावे लागले? सेम. मग आता तुम्ही मला सांगा, हा तर आता तुम्ही असं म्हणायला हवं फ्रॉम दी डायग्राम बघा लाईन कुठली रे बाळांनो? डब्ल्यू आर ना अँड एस टी आर पॅरलल. हे प्रूव्ह करता आलं ना रे बाळांनो आपल्याला? आणि आपण लिहिलंय, परत एकदा क्रॉस चेक करून बघा की ही आहे डब्ल्यू आर आणि ही आहे एस टी. बरोबर आहे का? मग आता तुम्ही मला सांगा नाव डी इज दी परपेंडिक्युलर डिस्टन्स ना रे बाळांनो बिटवीन टू पॅरलल लाईन्स. दाखवलं ना असं? आणि मग ह्या डी ला दुसरं नाव दिलं लॅटरल शिफ्ट म्हणलं. किती शिफ्ट झालेलं आहे समजलं का? मग आता तुमच्या एक तर लक्षात आली पहिली गोष्ट एवढं डिटेलमध्ये स्टडी केल्यानंतर की ह्या दोन लाईन कशा असतात? पॅरलल असतात. एवढं करण्यासाठी काय काय करावं लागलं आणि आम्ही कुठल्या बेसवरती सांगू शकलो की त्या दोन लाईन पॅरलल आहे? इथंही आम्हाला काय वापरावं लागली? जॉमेट्री. आता दोन पॅरलल आहेत कळालं, पण त्या दोन्हीमध्ये कितीने म्हणजे ही जायला पाहिजे होती इकडे पण या रस्त्याने जाते म्हणजे शिफ्ट किती झाले, रस्ता कितीने बदललाय, तर दोन्ही मधलं अंतर किती आहे हे काढण्यासाठी मात्र आम्हाला परत काय वापरावं लागणार आहे? तर ट्रिगोनोमेट्री वापरावी लागणार आहे. समजलं का रे बाळांनो? मग तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल तर मी मात्र आता या केसमध्ये, कारण ज्या पद्धतीनं याची डेप्थ आहे, ज्या पद्धतीने हे करावं लागलं, तर मी जाणून बुजून तुम्हाला मी थोडासा वेळ देणार आहे. तुम्हाला हे एवढं नोटबुक मध्ये थोडस फास्ट घ्यायचंय, थोडस फास्ट. ओके. आणि मला असं वाटतं या लेवलला तुम्हाला दिसेल हे, काही अडचण येणार नाही. बरोबर आहे का? एकदम कुठं कसलाही प्रॉब्लेम आला, कुठं रेडीमेड घेतलंय, कुठं माहित नसताना घेतलंय, तर तुम्ही मला सांगा. हा बाळा हे कुठलीही हे काय आय आणि हे ना, हा अरे बाळा मला सांग, इकडे बघ, इकडे बघ, हा R1 आहे ना आणि हा I2 आहे ना. मला सांग N1 आणि N2 दोन नॉर्मल पॅरलल ना. मग इमॅजिन कर याच्यातून एक अशी लाईन ड्रॉ कर, स्ट्रेट लाईन. तर हा अँगल आणि हा वरचा अँगल ऑलवेज इक्वल असतात ना. अरे बरोबर आहे की नाही? मग एक्झॅक्टली हा अँगल आणि याच्या वरचा हा अँगल इक्वल असणार ना. सिंपल आहे. म्हणून I1 इज इक्वल टू I2. समजलं का? चला काय अडचण नाही. हा कोणाला कसलाही डाऊट असेल विचारा मला, मी डबल घ्यायला तयार आहे. वैष्णवी कळाले बघा. हा वहाँ पर जो है मतलब साइन आई जो है बाई साइन आर वाला है, वहाँ पर इक्वल टू 1 क्यों है, हम वही तो प्रूफ कर रहे हैं कि वहाँ पर होना खाली और फिर बाद नहीं सुनो अच्छा क्वेश्चन है, ठीक है, लेकिन ये क्वेश्चन यहाँ पे आना जो नहीं चाहिए था. मुझे एक बात बताओ, हमने ऑलरेडी रिवर्सिबिलिटी में क्या देखा है? यहाँ पे ठीक से देखो, ठीक से एक इंटरफेस है, दूसरा इंटरफेस है कुछ. चलो ये हमने ऐसे ड्रॉ किया और ऐसा जाना चाहिए, ये यहाँ पे सब कुछ आ गया. तो यहाँ पे क्या हो रहा है? एयर से ग्लास में जा रहा है और यहां से ग्लास में. तो रेफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एयर, यानी एयर से ग्लास, और रेफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट सॉरी एयर टू यानी ग्लास टू. तो एयर से ग्लास में आना और ग्लास से एयर में आना यानी उल्टा जाना. तो हमने देखा है प्रिंसिपल ऑफ रिवर्सिबिलिटी, यानी रेफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एयर इनटू रेफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ एयर विथ रिस्पेक्ट टू. तो इनका मल्टीप्लिकेशन क्या होता है? कल हमने प्रूव किया था कि नहीं? तो यहां पे हमें ऑलरेडी ये क्यों लिया समझ में आया? ये क्यों लिया? प्रिंसिपल ऑफ रिवर्सिबिलिटी की वजह से, और इसका कंपैरिजन किया तभी तो ये आ गया ना साइन I1 इज इक्वल टू, नहीं तो नहीं आ सकता. तो अगर हमारे पास प्रिंसिपल ऑफ सुपरपोजिशन सॉरी रिवर्सिबिलिटी नहीं होता तो ये नहीं आता. अब डाउट है कुछ होता है?
तर आता ज्यावेळेस तुम्ही एखादं काम करत असता ना त्यावेळेस एक सवय लावून घ्या की तुम्हाला रिव्हर्स इंजिनिअरिंग जमलं पाहिजे. उलट उगं कोणीतरी करतंय म्हणून नाही करायचं ते. तर आता आपण एक काम करूया, आपण आता आपल्याला पाहिजे तशी ऍडजस्टमेंट करून घेऊया. कारण खूप सारे पर्याय असतात. एक नाही जमला म्हणजे काय दुसरा आहेच की पर्याय. बरोबर आहे ना? एक नाही रस्ता जमला दुसऱ्याने कळतं काहीतरी. हात काढा तो गालाचा. पूर्वी तसा पोज द्यायचा. कोण माहित आहे सगळ्यांना? लग्नासाठी फोटो असायचे. तुझं नाव तर चांगलं आहे. सिद्धी ना? का रिद्धी? हा सिद्धी सिद्धी. आमची सिद्धी आहे. मग आता आमच्या डोक्यात हे डिस्टन्स शोधायचे ना. मग आता तुम्ही मला सांगा रे बाळांनो की आम्हाला आय आर हे माहित आहे, हे शोधायचंय, पण ग्लासचा थिकनेस तर इकडे आहे ना. म्हणजे नकळतपणे आम्हाला हे शोधण्यासाठी अगोदर हे क्यू एस शोधावं लागेल, याच्या मदतीने क्यू व्ही शोधावं लागेल, तेव्हा कुठं आम्हाला फॉर्म्युला मिळेल. बरोबर आहे का? मग आता एक छोटस काम करतो. तुमच्या स्क्रीनवरती हीच डायग्राम मी थोडीशी किंवा मला असं वाटतं डबल करायची गरज नसावी. आहे तुम्हाला कळते ना ती? तुम्ही ड्रॉ पण केलेली. मग मला सांगा, मी असं एक ए बाबा नको डिस्टर्ब करू प्लीज 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 बाबा रे. बरोबर ह्या टायमिंगला येतो. अवघड आहे ना सगळं. हा मग आता सुरुवात करूया आपण. बघा आता मी म्हटलं इन ट्रँगल, नाव नीट देतो बघा. क्यू म्हणजे इथे येणार आहे क्यू यस, आणि याला काहीतरी नाव द्यावं लागेल ना. काय नाव देऊ रे? वायच नाव देतो आता. मग मला सांगा इन ट्रँगल क्यू एस वाय. ट्रँगल अगोदर बघा बरं का. आणि या ट्रँगल मध्ये मला इंटरेस्ट कशात आहे? वाय एस किंवा एस वाय मध्ये. म्हणजेच याच्या अपोजिट अँगल कुठला आहे? डेल्टा. मग जेव्हा अँगलच्या अपोजिट मध्ये मला इंटरेस्ट असतो तेव्हा ते फंक्शन कुठलं असतं? सिंपल आहे. कुठलं फंक्शन असतं? साइन. मला डी मध्ये इंटरेस्ट म्हणजे अपोजिट मध्ये इंटरेस्ट. जेव्हा मला ऍडजस्टंट मध्ये इंटरेस्ट असतो, याच्यापेक्षा पुढची ट्रिग्नोमेट्री आहे का? मला सांग, मी असं केलं तर चालेल या केसमध्ये. साइन डेल्टा इज इक्वल टू त्याच्या अपोजिट बाजू म्हणजेच काय आहे? डी ना रे बाळांनो, डी. आणि मग तुम्हाला चांगलं कळायला पाहिजे इथं परपेंडिक्युलर इथं परपेंडिक्युलर म्हणजे हायपोटेनस हा असेल ना क्यूएस. तर डिवाइड बाय अपोजिट साइड कुठली आहे? तर एस वाय ना रे, एस वाय डिवाइड बाय हायपोटेनस काय आला? क्यू एस. देअरफॉर एस वाय म्हणजेच डी ना रे, हे काय येणार? क्यू एस इंटू साइन डेल्टा. बरोबर आहे का? समजले का नाही? आपला ट्रिग्नोमेट्रीचा प्रॉब्लेम आहे पहिल्यापासून. दोनदा शिकवली होती. आता तुला तिसऱ्या वेळ पण शिकवणार आहे. हे इथपर्यंत कळाले का? नक्की कळालं. मग मला काय म्हणाल? देअरफॉर डी काय भेटलं रे तुम्हाला? क्यू एस इंटू साइन डेल्टा ना रे बघा. मग आता आमच्या डोक्यात एकच असलं पाहिजे की क्यू एस म्हणजे हा जो ट्रायंगल आहे ना क्यू व्ही एस, याच्यासाठी हायपोटेनस आहे ना. पण आम्हाला कोण पाहिजे? क्यू व्ही, कारण ती थिकनेस आहे ना आमच्या स्लॅबची. आम्हाला स्लॅब मध्ये इंटरेस्ट आहे. आम्ही एवढं करतोय काय ते कळायला पाहिजे अगोदर. मग मला सांगा नाव इन अ ट्रायंगल. आता हा ट्रायंगल घेऊया क्यू व्ही एस. आता याच्यामध्ये y 90 डिग्री होता, याच्यामध्ये v 90 डिग्री आहे. बरोबर आहे का? मग आता तुमच्याकडे क्यू एस बरोबर आहे का? आणि आम्हाला इंटरेस्ट कशात आहे? तर या क्यू व्ही मध्ये म्हणजे थिकनेस मध्ये, म्हणजे आर चे अपोजिट आहे का ऍडजसंट आहे? म्हणजे मला कशात इंटरेस्ट पाहिजे? कॉस मध्ये. हे आम्ही असं का करतोय आम्हाला कळायला पाहिजे. मात्र आम्ही दहाव्या करायला आणि साइन आणि कॉस आणि ह्या त्या लवकर लक्षात यायचं का बाबा? अरे बाबा तुला ऍडजसंट साइड पाहिजे, मग कोण येईल? कॉस. अपोजिट असेल तर हे लवकर लक्षातच येत नाही. आणि मग आता मला सांगा, मी आता म्हटलं कॉस R1 ना रे बाळांनो, मग R1 चे ऍडजसंट काय होणार? तर क्यू व्ही डिवाइड बाय हायपोटेनस काय झाला? क्यू एस. बरोबर आहे का? मग तुम्ही मला सांगा या केसमध्ये तुम्हाला, आता मला सांगा साध्या सोप्या भाषेमध्ये की तुम्हाला इथं कशात इंटरेस्ट आहे? क्यूएस मध्ये.
मग therefore QS is equal to QV डिवाइड बाय काय होणार cos R1 बरोबर आहे का? ही व्हॅल्यू कोणाची आहे QS. मग QS तिथं नेऊन ठेवली तर चालेल का? तिकडे 2 नंबर म्हटलं होतं वाटतं, मी याला 3 नंबर म्हटलं आणि याला म्हटलं 4 नंबर. आता 4 नंबरची व्हॅल्यू कुठे नेऊन ठेवायला लागेल 3 नंबर मध्ये. Therefore D is equal to QS ची व्हॅल्यू काय आहे QV डिवाइड बाय cos R1 इंटू पुढे का कोण आहे साइन डेल्टा. आता सगळ्या गावाला माहित आहे QV म्हणजे जाडी ना रे त्या स्लॅबची आणि ती किती आहे. Therefore T कुठून आला कळलं का cos R1 इंटू साइन डेल्टा. आता सगळ्या गावाला इथं कुठेतरी केलेलं आहे बघा आम्ही की इथं बघा इकडे तुम्ही इथं सांगा मला नीट बघा बरं बाळांनो इथं सांगा सिन्स. आता याच्याकडे बघा बरं वरती जो आहे अँगल I1 इज इक्वल टू आम्ही केलं होतं ना R1 प्लस therefore डेल्टा इज इक्वल टू काय येणार तर I1 मायनस बरोबर आहे का. मग इथं असं ठेवलं therefore D इज इक्वल टू T इंटू साइन डेल्टाची काय किंमत ठेवणार I1 मायनस R1 डिवाइड बाय cos R1. मला असं वाटतं एवढं आपल्याला काय मिळतं तर एवढं आपल्याला काय मिळतं तर लॅटरल शिफ्ट मिळत असते. समजलं आहे का. मग आता बाळांनो ज्या वेळेस तुमचा शिक्षक असा फॉर्म्युला डिराईव्ह करतो त्या म्हणतो हा जीव भांड्यात पडला झाला होय त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह. पण तुम्हाला माहित आहे ते मी तुम्हाला सांगतो ना कुठला मूवी अक्षय कुमारचा काहीतरी आहे बॉलिवूडच्या त्याच्यामध्ये एक विलनचा नेहमी डायलॉग असतो. तो म्हणत असतो दिमाग का इस्तेमाल करो उसमें बहुत ताकत होती असं काहीतरी त्याचा डायलॉग असतो. त्याच्यातला एक सीन आहे तो म्हणतो लोग जहां पे सोचना खत्म करते हैं हमारी शुरुआत वहां से होती. तुम्ही झाला केला एकदा डिराईव्ह केला की म्हणता हेन्स दी प्रूव्ह किंवा असलं काहीतरी केलं जर शो दॅट असेल तर हेन्स दी प्रूव्ह. आता काय झालं प्रूव्ह म्हणजे प्रूव्ह नव्हतं समजा झालं आमचं डेरिव्हेशन. पण बाळांनो इथं आल्यास तुम्ही शांत डोक्याने बघायचे की याच्यामध्ये वरती जे आहेत हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि खाली जे आहे ते. मग आता तुम्ही मला सांगा हे म्हणजे 2 पॅरलल रेज मधलं म्हणजे जायला हवा होता ह्या रस्त्याने पण गेला ह्या रस्त्याने म्हणजे डी मध्ये लॅटरल शिफ्ट कितीने तुमचा रस्ता बदलला. तर तुम्ही मला सांगा जेवढा तुम्ही स्लॅब वाढवणार स्लॅबची जाडी जेवढी जास्त करणार तेवढा हा डी वाढत जाणार ना. म्हणजे ज्या 2 रे मधलं अंतर म्हणजे स्लॅब जेवढा छोटा तेवढे पॅरलल रे जवळ असतील स्लॅब जेवढा जास्त तेवढे पॅरलल रे म्हणजे लॅटरल शिफ्ट कोण ठरवतो तर ग्लासचा तुकडा किती जाड आहे बरोबर आहे का. मग तुम्ही जेवढं मीडियम दुसरं टाकत राहाल तेवढा तो बदलत असतो ना. दुसरी गोष्ट बाळांनो जेवढा अँगल डेल्टा डेव्हिएशन जेवढं जास्त तरी पण लॅटरल शिफ्ट. मग डेव्हिएशन काय जास्त होईल तर तुम्हाला साधा सोपा अर्थ माहिती आहे. डेव्हिएशन कधी जास्त होतं जर त्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तर डेव्हिएशन सुद्धा. मग जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तेवढं लॅटरल शिफ्ट सुद्धा जास्त होणार आहे बरोबर आहे का. आता साधा सोपा माझा क्वेश्चन आहे नीट बघा. अँगल वगैरे सगळं जाडी वगैरे सगळं सेम ठेवलं फक्त ग्लासचा स्लॅब काढला आणि डायमंडचा स्लॅब टाकला कशाचा तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असल्यामुळे डेव्हिएशन जास्त होणार. डेव्हिएशन जास्त झाल्यामुळे ह्याची किंमत जास्त होणार. म्हणजे विदाउट डेव्हिएशन जो आपला रे आहे जो की आपण आयडियल रे म्हटलं तो जाणार होता आणि इमर्जंट रे ह्याच्यातलं अंतर परत वाढणार ना. मग जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तेवढं लॅटरल शिफ्ट सुद्धा जास्त होतं. मग आमच्या हे लक्षात यायला पाहिजे की आम्ही नेमकं काय शोधतोय. मग आता जेवढं डेव्हिएशन जास्त तेवढा हा कमी असतो ना. समजते का तुमच्या हे तर लक्षात येतं. मग आम्ही ज्यावेळेस आम्हाला हा डी शोधायचा असतो या 2 रे मधला हा म्हणजे खोटा इमेज नाही तो सरळ गेला असता पण बाबा असा जातो ना म्हणजे झालेला चेंज. मग 2 रस्त्यामध्ये कितीचा फरक पडला डीचा फरक पडला आणि तो डिफरन्स कोणाकोणावर अवलंबून आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं पाहिजे स्लॅबची जाडी आणि दुसरी गोष्ट जे मटेरियल वापरलं त्याचा रिफ्रॅक्टिव्ह बरोबर आहे का नाही. समजतंय का. जर हे समजलं असेल बाळांनो तर याच्याशी रिलेटेड